जय महाराष्ट्र। मी मनुष्य पाटील। महाजनादेश 2014 ची टीम आलेली आहे, ती म्हणजे कोकणात खासदार निलेश राणे यांच्या मतदारसंघात। तेव्हा आज आपण चर्चा करूया निलेश राणे यांच्याशी। तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। निलेश राणे जी, आता पुन्हा एकदा तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे। सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, सुरेश प्रभू यांच्यासारखा एक वजनदार नेता होता, त्याला तुम्ही हरवलं, खासदार झालात। आज पुन्हा आता निवडणूक लढवतात। मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये नेमका काय फरक वाटतो तुम्हाला? 2009 मध्ये जेव्हा निवडणूक पहिल्यांदा लढवली होती, तेव्हा सुरेश प्रभू जरी किती मोठे नेते असले तरी, कोकणामध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये त्यांचं किती वजन असलं तरी, कोकणामध्ये त्यांचं काही वजन हे जनतेपर्यंत पोचलं नव्हतं। त्यांचं जे वजन पोचवलं होतं ते राणे साहेबांच्याच माध्यमातून गेलं होतं। म्हणून कोकणामध्ये काही वजन त्यांचं असेल किंवा तेव्हा होतं अशातला काही भाग नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तेव्हा शिवसेना सोडून तेव्हा काँग्रेसमध्ये आलो। आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतर परिस्थिती अशी होती की दोन्ही जिल्ह्यांनी ठराव केला की इथे निलेश राणे म्हणून उमेदवार पाहिजे। आणि तेव्हा सुरेश प्रभू हे मतदारसंघामध्ये संपर्कामध्ये अतिशय कमी पडले आणि कोकणाची कामं न बघता ते दिल्लीचंच राजकारण करत बसले। आणि वर्षातून कधी गणपतीला यायचं तर कधी शिमग्याला यायचं, त्या पलीकडे कोकणामध्ये येऊन जनतेची कामं समजून घ्यायचं काम हे त्यांनी कधीही केलं नाही। अशा परिस्थितीमध्ये मी गावागावात फिरायला लागलो। मी काय खासदारकीचा उमेदवार होतो आणि म्हणून सगळीकडे फिरत होतो अशातला भाग नाही। फार कमी वयापासून मी कोकणात येतो, राणे साहेबांबरोबर सगळं काय बघत होतो आणि म्हणून माझी ओळख ह्या सगळ्या परिसरात झाली होती। आणि तेव्हाच पहिली निवडणूक ही डिलिमिटेशनमध्ये झाली। हा पूर्ण परिसर जर तुम्ही रत्नागिरी आणि चिपळूणच्या वाशिष्ठ नदीपर्यंत तुम्ही बघितलात, हा नवीन परिसर माझ्या मतदारसंघामध्ये। आणि त्या मतदारसंघामध्ये सुरेश प्रभू साहेबही कधी गेले नव्हते, कारण का तो गीतेंच्या मतदारसंघात यायचा। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जिथे कोकणाचं वजन नाही, म्हणजे जिथे सुरेश प्रभूंचं वजन नाही कोकणामध्ये, मी निवडून आलो। जनतेने बघितलं की हा कदाचित आपल्या अडीअडचणीला येईल आणि म्हणून आपण ह्याला मतदान करायला हवं, ह्या अनुषंगाने मतदान केलं। 5 वर्षामधला फरक, ज्या 5 वर्षा अगोदरपासून मी सुरुवात केली होती प्रामुख्याने, एक तर हा चौपदरीकरण व्हावा आमचा महामार्ग, कोकण रेल्वेच्या सगळ्या समस्या आमच्या पूर्ण व्हाव्यात, ह्या हेतूने सुरू केलं होतं। कारण का हे विषय हे केंद्रातले विषय, जरी सुरुवात कुठल्याही मोठ्या किंवा छोट्या व्यक्तींनी केली तर सुरुवात कोकणामधून इथून करावी। कारण का ह्याच्यानीच रहदारी वाढेल, ह्याच्यानीच पर्यटन वाढेल, उद्योगधंदे ह्याच्यानीच वाढतील, ही संकल्पना घेऊनच मी केंद्रामध्ये गेलो होतो। आणि म्हणून एक टप्पा चौपदरीकरणाचा पूर्ण झाला। झाराप आणि पाथरादेवीमधला वाढीव एस्टिमेट 274 कोटीची त्याच्यात पूर्ण झाली। दादर सावंतवाडी रेल्वे सुरू झाली, अनेक स्टॉप अनेक कोटा वाढवण्याचं काम, मडुरा टर्मिनस उद्या परवा होईल, डबल ट्रॅक होईल, ह्याची घोषणा स्वतः संचालकांनी केली। आणि म्हणून या 5 वर्षात जे काही काम मी बघितलं ते कधी न करणाऱ्या खासदारांनी पूर्वीच्या, ते मी इथेच राहून स्थानिकांबरोबर राहून स्थानिकांचे प्रश्न अगोदर इकडे पार्लमेंटमध्ये हाताळले, या गोष्टीचा मला आनंद आहे। कोकण रेल्वेचा तुम्ही विषय काढलेला आहे। कोकण रेल्वे हा एक मोठा प्रोजेक्ट होता आपल्या कोकणासाठी, खास करून म्हणायला पाहिजे। पण कोकण रेल्वेसाठी सुद्धा अनेक स्थानिकांसाठी तुम्हाला आंदोलनं करावी लागली, हे आपण नेहमीच बघत आलोत। पण एक तुमच्या सत्ता असताना का नेमकी तुम्हाला आंदोलनं करावी लागली? का सरकार एवढं लक्ष देत नाही? सभागृहामध्ये वेळोवेळी प्रश्न मांडताना आणि तिकडचे अधिकारी काय, त्यांना चिन्नई असेल चिपळूण असेल याच्यातलाही फरक कळत नाही, असे अधिकारी तिकडे कोकण रेल्वेच्या बोर्डावर आहेत। कोकण रेल्वे ही एक इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूट आहे आणि रेल्वे बोर्ड हे एक सेपरेट इन्स्टिट्यूट आहे। जे रेल्वे बजेट आपण नेहमी बघतो, कोकण रेल्वेचा एक वेगळा बजेट आहे। तर माझं फक्त त्यांना म्हणणं एवढंच होतं की तुम्ही कोकणाचं जे बजेट आहे, कोकण रेल्वेचं जे बजेट आहे, आज सर्वात जास्त सहभाग जवळपास 22 ते 25% सहभाग हे महाराष्ट्राचा आहे, राज्याचा आहे। नंतर गोवा येतं, नंतर कर्नाटक आणि बाकीचे जे काही इतर राज्य जे येतात ते। म्हणून आम्हाला प्राधान्य मिळावं यासाठी तुम्ही आम्हाला सांगा, उत्तरं द्या। आता तिकडचे दिल्लीचे अधिकारी ऐकत नव्हते। वेळोवेळी आम्ही सभागृहात आवाज उठवला, ऐकत नव्हते। ट्रॅकवर उतरावं लागलं, 4 तास राजधानी थांबावी लागली। मग दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी फ्लॅग स्टेशन देतोय कबूल केलं, डबल ट्रॅक करतो हेही कबूल केलं। म्हणजे वेळोवेळी का करावं लागतं याचं कारणच असं आहे की हे लोक सांगून किती वेळा यांना सांगायचं, आणि जर सांगून ऐकत नसेल तर सत्ता कोणाची असू दे, मला निवडून दिलं इकडच्या लोकांनी,
मी काय दिल्लीचं राजकारण करायला कधी गेलो नाही आणि कधी करणारही नाही. मला निवडून दिले इकडच्या लोकांनी. इकडच्या लोकांसाठी एकदा काय 100 वेळा जरी उतरावं लागलं तरी मला मान्य आहे, ते सरकार कोणाचंही असलं तरी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी कधी न होणारा हायवे आज पहिल्यांदा होताना तुम्हाला दिसतोय. आज 50-60 वर्षाच्या इतिहासामध्ये कोकणाला चौपदरीकरणाचा पैसा कधी मिळाला नव्हता, दुरुस्तीचा पैसा मिळायचा. कोकणामध्ये 4000 मिलीमीटर पाऊस पडतो, त्याच्यामध्ये रस्त्याची अवस्था काय होते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये चौपदरीकरणाचं काम का व्हावं? आज आपण पुणा बघतो, पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघतो, तिकडे 8 पदरी रस्ता होऊ शकतो. आमच्या कोकणामध्ये चौपदरीकरण होऊ शकत नाही. ह्याची कारणं वेगवेगळी काही असतील, पैशाची असतील, लँड ॲक्विजिशनची असतील, काही असतील. ती कारणं तुम्ही जिथे सांगायची तिकडे सांगा, आम्ही ऐकणार नाही. हे सांगायचं कोणीतरी काम. आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे. सत्तेमध्ये राहून जरी केलं तरी ती कामं मार्गी लागली. अजूनपर्यंत इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं, ते आता घडलं. ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. 2009 मध्ये तुम्ही पहिल्यांदा खासदार झालात. कसा अनुभव होता तुमचा हा 5 वर्षाचा? जसं मी सांगितलं, निवडणूक ही मी कधी लढवलीच नव्हती. पहिल्यांदाच निवडणूक लढवली. कधी नगरसेवकाची पण निवडणूक मी लढवली नव्हती. राणे साहेबांबरोबर कोकण फिरताना जो काय अनुभव आला, म्हणजे सेनेपासून ते आत्तापर्यंत, हा फार लवकर मी 15-16 वर्षातच त्यांच्याबरोबर फिरायला लागलो, म्हणून हा सगळा अनुभव आला. सगळ्या लोकांची ओळख झाली. आणि ओळख झाली असताना इकडच्या अडीअडचणी काय, इकडची लोकं कोण, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळलेल्या होत्या. आणि म्हणून काम करणं सोपं आहे असं मी समजत नाही. कारण का जेवढा अभ्यास मी कधी कधी साहेबांनाही मस्करीत सांगतो, जेवढा अभ्यास मी कॉलेजमध्ये केला नव्हता तेवढा आत्ता करावा लागतोय. आणि म्हणून पार्लिमेंटचं काम हे काही सोपं नाही. तिकडे जगातले स्टॉलवर्ड बसलेले आहेत आणि ते सगळे बसले असताना आपल्याला बारकाईने प्रत्येक वर्ड प्रत्येक शब्द हा रेकॉर्ड होत असतो. आणि म्हणून मांडायचं कसं, या सगळ्या गोष्टीमध्ये सुरुवातीचे 2 वर्ष मला वाटलं की आता फारच ह्याच्यामध्ये मेहनत आहे. आणि म्हणून जे काही केलं, अडीअडचणी आल्या किंवा काही, कारण का आमच्यामधला कोणच दिल्लीमध्ये गेला नव्हतं. सुरेश प्रभूंनी आम्हाला कधी दिल्लीच दाखवली नाही, आम्हाला कधी मासेही घातले नाही, आम्हाला कधी भातही घातला नाही तिकडे खायला येईल. अशा परिस्थितीमध्ये मी गेलो आणि ते सगळं कोकणाची सुरुवातच झाली असं म्हणावं लागेल. कारण का जे आपण रेफरन्स बघतो त्या रेफरन्समध्ये कोकणासाठी काहीच भेटलं नाही त्यांच्या भाषणांमध्ये. ते दिल्ली, मथुरा, UP तेच राजकारण करत बसले, नद्या जोडत बसले. आता किती नद्या जोडल्या आजपर्यंत तो संशोधनाचा विषय आहे. हे त्यांनाच जाऊन विचारा की किती नद्या तुम्ही जोडल्या आणि कोकणाला असंच ठेवलं, हे त्यांना विचारा. पण अडचणी फार आल्या, पण आता सगळं काही स्टेबल झालं आणि नवीन शिकायला मिळालं आणि अनुभव चांगले आले. वेगवेगळी लोक काँग्रेस पक्षामध्ये असताना सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला जे आपण ट्रेनिंग असं म्हणतो, नवीन खासदारांना ट्रेनिंग अतिशय सुंदर दिलं. त्याच्यामुळे प्रश्न मांडण्यासाठी, समजण्यासाठी फार सोपं पडलं. इतर कुठल्या पक्षात होतं असं मला वाटत नाही, काँग्रेसमध्ये होतं. 2009 मध्ये आपण बघतोय की तुम्ही खासदार झालात, पण कोकण म्हटलं की नारायण राणे एक समीकरण बनलेलं आहे. नारायण राणे तुमचे वडील आहेत. कितपत फायदा झाला याचा तुम्हाला काय वाटतं? फायदा निश्चितच झाला. फायदा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सुरेश प्रभूंनाही त्यांचाच फायदा झाला. सुरेश प्रभू निवडूनच यायचे राणे साहेबांवर आणि मी मुलगा असल्याने. पण आपण जो प्रश्न तुम्ही विचारला की राणे साहेबांचा फायदा झाला, निश्चित सगळ्यांनाच होतो, तो कोकणालाही होतो. पण त्याच्यानंतर मुलगा या नात्याने लोकांना माझ्याकडे बघायच्या नजरा ज्या आहेत, ते जसा वडील करतो तसा मुलगाही करायला पाहिजे, ह्याच नजरेतून लोक बघतात. आणि ती जबाबदारी ही मोठी असते. आपण म्हणतो ना, जो करेल तोच टिकेल. ज्यांनी ती जबाबदारी वाढली. आणि ह्या परिस्थितीमध्ये साहेब आणि साहेबांचं मार्गदर्शन, त्यांच्या लोकांचं मार्गदर्शन हे नेहमीच राहिलेलं आहे. पण हो, जबाबदारी वाढते. कुठल्याही मोठ्या माणसाचा मुलगा होणं हे काय सोपं नाही, हे मी अनुभवलेलं आहे. कारण का त्यांच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन लोकांचं वेगळं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून ते आपल्याला बघत असतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये टिकावं. पहिली निवडणूक कदाचित वडिलांच्या नावाने आपण जिंकू शकतो, पण जर 5 वर्ष तुम्ही कामं केली नाहीत, आता लोकांना जिल्हा परिषदांमध्ये जी कामं होतात ती कामं पण खासदारांनी करावी ही अपेक्षा इतपत वाढलेली आहे. आणि म्हणून ती सगळी कामं, आपला विकास निधी हा खालपर्यंत पोचतोय का आणि तो 100% खर्च व्हावा, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही बारकाईने लक्ष देत नाही, नाव आडनाव हे पहिल्या निवडणुकीसाठी, दुसऱ्या निवडणुकीसाठी काम आणि तुम्ही जे कार्य कराल त्याच्यावरच लोक निवडून देत असतात. कोकणात तुमचा मतदारसंघ आहे, पण एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो, तो म्हणजे कोकणात नारायण राणे स्ट्रॉंग आहेत की काँग्रेस स्ट्रॉंग आहे? राणे साहेब हे काँग्रेसचेच आहेत. प्रचार महाराष्ट्रभर नुसतं कोकणात नाही तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा प्रचार हा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन करतायत.
परिस्थिती अशी झाली की आम्ही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलो आणि अख्खा जिल्हा जो सिंधुदुर्ग जिल्हा हा 100% शिवसेनेची सत्ता होती, तो कन्वर्ट झाला काँग्रेसमध्ये. आता 100% तिकडे काँग्रेसची सत्ता आली. आणि म्हणून राणेसाहेब प्रचार करत असताना मला असं वाटतं, मी प्रचार करतोय असं कधीच करत नाही. ज्या पक्षात जातील ते 100% त्या पक्षाचा प्रचार करतील आणि ते आतापर्यंत तेच करत आले. म्हणून काँग्रेस की राणेसाहेब कोकणामध्ये, तर काँग्रेसमध्येच राणेसाहेब आहेत आणि त्या माध्यमातूनच प्रचार होतोय. म्हणून अशा कुठल्याही गोष्टी ज्या पूर्वी चर्चेला येत होत्या, आता येणाऱ्या ह्या काही वर्षांमध्ये ह्या गोष्टी आता चर्चेला नाही. काँग्रेस म्हणजे राणेसाहेब, राणेसाहेब म्हणजे काँग्रेस. कोकणाला आता ते कळलेलं आहे. आपण बघतोय की कोकणामध्ये थोडा जरी विकास झाला तो नारायण राणे यांच्यामुळे झाला असं म्हणतात. मग खासदार निलेश राणे यांनी काय केलं? आता केंद्रातले, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, केंद्रामध्ये काही प्रश्न असतात. राज्य सरकारातला मंत्री कितीही मोठा असला किंवा मुख्यमंत्री कितीही कार्यशील असले तरी त्यांना काही केंद्रामध्ये मांडण्यासाठी काही अडचणी येतात. त्याचा पाठपुरावा लागतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं ते पाठपुरावासाठी, ते सगळ्या कामासाठी लोक लागतात. निलेश राणेंनी काय केलं, तर निलेश राणेंनी केंद्रामध्ये जाऊन इतिहासामध्ये कधी न होणारा चौपदरीकरणाचं पहिलं काम केलं. त्याचा एक टप्पा पूर्ण झाला. सर्वेचं काम सुरू आहे. उद्याच्या निवडणुकांनंतर रत्नागिरीतून काम सुरू होईल. त्याच्यासाठी 3,000 कोटीची तरतूद झालेली आहे. हे इतिहासामध्ये कधी झालं नाही, कारण का हे NHAIचं काम आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं काम आहे. कोकण रेल्वेची कामं ही काही राज्यातून होत नाही, ही होतात केंद्रातूनच. निवसरचा भाग असेल, जो अख्खाच्या अख्खा खचायचा, पर्यायी मार्ग काढून जो काही ट्रॅक वळवण्यात आला, तो निलेश राणे केंद्रात होता म्हणूनच झाला. नाहीतर पाठपुरावा करणारा निवसर हे वर्षानुवर्ष खचतोय. 50 वर्ष झाली निवसर खाली येत, दरवर्षी निवसर खाली येत आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये तिकडे पर्यायी मार्ग काढणं, पोमेंडीसारखा भाग जो खचायचा तिथून पर्यायी मार्ग काढणं, ह्या सगळी कामं ही आत्ताच झाली ना 5 वर्षामध्ये. इथून अगोदर कधी झाली होती? आज किल्ल्याची जी अवस्था आहे, कुठल्याही किल्ल्याचं बघा तुम्ही, सिंधुदुर्ग किल्ला बघा, आपला विजयदुर्ग बघा, ते अख्खाचा अख्खा ढासळतोय. आज त्याचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे जाऊन त्याचं सुशोभीकरणाचं काम, त्याचं मॉडिफिकेशन हे ह्याच काळात झालं ना. म्हणून खासदार काय करतो हे दिल्लीतून तुम्हाला कळेल. हे राज्य सरकारचे विषय नाहीत, हे सगळे विषय केंद्र सरकारचे. बाकी जे काय राज्य सरकारच्या माध्यमातून राणेसाहेब भरपाई नुकसान देत असतील, आंबा बागायतदार असतील, तुमचे फयान वादळ आलं, कुठलं वादळ आलं, नुकसान भरपाई असेल, बाकी DPDCच्या माध्यमातून पैसा फायनान्स डिपार्टमेंटमधून आणण्यात असेल. आता एक लहान जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्हा हा कदाचित वाशिमपेक्षा लहान जिल्हा आहे आणि त्या लहान जिल्ह्यामध्ये आज DPDCच्या माध्यमातून जवळपास 125 करोडचा तो DPDCचा प्लॅन आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅन आहे. आता एवढ्या लहान जिल्ह्यामध्ये 125 करोड रुपये आणण्याचं काम हे राणेसाहेबच करत आहेत आणि त्याच माध्यमातून खाली विकास होतोय. जिल्हा परिषदामध्ये पैसे आणण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे आणि तिकडे राणेसाहेब आहेत. म्हणून राणेसाहेबांचं काम हे राणेसाहेब करत आहेत, निलेश राणेचं काम हे निलेश राणे केंद्रात करतोय. आपण बघता सिंधुदुर्गाला किंवा ह्या मतदारसंघाला खूप छान असा कोस्टल एरिया मिळालेला आहे, समुद्र किनारा असा छानसा मिळाला आहे. पण गोव्यासारख्या छोट्याशा भागाने एवढ्या पर्यटनामध्ये प्रगती केली, तेवढी प्रगती हा कोकण करू शकला नाही. काय नेमक्या मागचं कारण आहे किंवा यासाठी नेमके काय प्रयत्न होणार आहेत मग तुमचे? बघा, गोवा आणि जर तुम्ही इकडचं तुम्ही कम्पेअर करत असाल तर गोवा कल्चरली महाराष्ट्रापेक्षा फार वेगळं आहे. तिकडे एक वेगळा कल्चर चालतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कल्चर कोणच स्वीकारू शकणार नाही. इतिहासामध्ये कधी झालं नाही आणि पुढेही कधी होईल असं मला वाटत नाही. कल्चरली 2 राज्यांमध्ये फार फरक आहे आणि 2 पट्ट्यांमध्ये जरी बाजूला लागून असला तरी पर्यटनाच्या माध्यमातून तिकडे जे पर्यटक येतात, जे C आणि D कॅटेगरीचे जे काही पर्यटक येतात, त्यांना कमी लेखण्याचा भाग नाही, पण जे पर्यटक येतात ते तिथे येऊन करतात काय, हाही भाग रिसर्चचा आहे की तिकडे येऊन करताना त्यांना त्या सगळ्या सोयी मिळतात म्हणून ते तिकडे येतात. आज जे काही गोव्यामध्ये चाललंय ते महाराष्ट्रामध्ये चालेल का, प्रश्न नंबर 1. दुसरं, जर महाराष्ट्रामध्ये चालवायचं असेल पर्यटनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी किल्ले आहेत, समुद्र किनारा आहे. आता अनेक योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुशोभीकरणासाठी असेल, सिक्युरिटीसाठी असेल, कारण का हा अख्खा 720 किलोमीटरचा भाग हा
सिक्युरिटीच्या माध्यमातून पण तेवढाच त्याला महत्त्व आहे, संवेदनशील आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही लक्ष द्याल, गोवा आणि महाराष्ट्र हे तुम्ही कधीच कम्पेअर करू शकणार. गोवामध्ये कसिनो आहेत, इथे चालतील का? गोवामध्ये कसिनो रात्र रात्र सुरू असतं, बार सुरू असतात, इकडे चालतील का? ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे लोकांना जमेल ते पर्यटन, त्याच्यामध्ये आपण केरळामध्ये जसं म्हणतो, आपण भाग हा केरळाशी कम्पेअर करू शकतो, कारण का तिकडे आणि आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती काही प्रमाणात सेम आहे. तर ते जे टुरिझम करतात, मेडिकल टुरिझम असेल किंवा आपण बोलतो ना योग टुरिझम असेल, ह्या टुरिझमच्या माध्यमातून व्हावं हे लोकांना इथे मान्य आहे. जमिनीच्या अडचणी येतात, त्या सगळ्या गोष्टी इकडे मान्य असल्या तरी टुरिझमच्या माध्यमातून गोवाला जेवढा पैसा मिळतो त्या धर्तीवर आम्हाला पैसा मिळावा, अशा अनेक मागणी मी केंद्र सरकारमध्ये केलेल्या आहेत. आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून अनेक त्याच्यामध्ये स्नॉर्कलिंग असेल, स्कुबा डायव्हिंग असेल, असे अनेक प्रयोग आम्ही केलेले आहेत आणि ते सुरू आहेत. असं नाही की कुठेच सुरू नाही आहे, प्रयोग सुरू आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून पैसा आणणं सुरू आहे. आता त्याच्यामध्ये गोवाशी का आपण कम्पेअर करावं, त्याच्यापेक्षा केरळाशी करावं, कारण का ते आणि आपण कदाचित काही गोष्टी पर्यटनाच्या बाबतीत खूप डेव्हलप आहे, फार पुढे फार पुढे एवढेही होताना इथे दिसत नाही. कारण का आपण जे पैसे आणायचे होते मागच्या, मी तुम्हाला तेच सांगतो, मागच्या खासदारांनी जे पैसे टुरिझमच्या माध्यमातून पाठपुरावा करायला पाहिजे होतं, गोव्याला पाठपुरावा करायला लागत नाही, तिकडचे खासदार पाठपुरावा करत नाही, तो आयता पैसा मिळतो त्यांना. आपल्याला पाठपुरावा करावा लागतो आणि तो पाठपुरावा मागच्या 5 वर्षामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून पैसा आला, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला त्यांना द्यायचं आहे. आपण डेव्हलप केव्हा होऊ? केरळाचा जर तुम्ही भाग बघत असाल, रोड आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही द्याल, पर्यटन तिकडे फावणार, तिकडे वाढणार. महामार्ग, जैतापूर प्रकल्प व्हावा यासाठी आम्ही पुढाकार घेतला. हे शिवसेनावाले जेव्हा सुरेश प्रभू पर्यावरण मंत्री होते त्यांच्या इलेक्शन पत्रिकेमध्ये जैतापूर प्रकल्प यावा अशी नोंद ही त्यांनी केली होती, कारण का पर्यावरण मंत्री असताना, हे त्यांनी ऊर्जा मंत्री असताना त्यांनी आणलं होतं. 10,000 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी इकडे जनरेट होईल, लोकांना मान्य असणारी. जवळपास 25-30 हजार नोकऱ्या लागतील, जोडधंदे उभे राहतील, एक छोटं शहर तिकडे निर्माण होईल, कोकण भारनियममुक्त होईल. कोकणाला ज्या विजेची गरज आहे. जैतापूरच्या प्रकल्पाकडे येतेच, तुम्ही म्हणताय, पण जैतापूरचा जरी प्रकल्प घडला तर पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे किंवा स्थानिक मच्छीमारांचा सुद्धा त्याला विरोध आहे, त्यांचं मन वळवण्याचा इतका प्रयत्न होताना दिसत नाहीये. मग कुठे आता 100%, 90% आता सगळं हे मावळलं आहे. मागच्या सगळे पेपर तुम्ही 2 महिन्याचे काढा, 90% हा तिकडचा विरोध हा मावळला. तिकडे आता विरोध करणारे हे तिकडे न राहणारी लोक आहेत. माडबन असेल, जैतापूर असेल, तो पूर्ण परिसर, तिकडच्या परिसरातले मच्छीमार असतील, ते मच्छीमार येऊन पण आमच्याबरोबर बसले. त्यांचे काही निकष आहेत, ते निकष आम्ही त्याच्यामध्ये जोडू आणि त्याच्यामुळे 90-95% हा वाद संपलेला आहे. जे वाद करत होते तर आता त्याच्यातले 1-2 लोक तर आमच्या सोबतच फिरतात त्या भागामध्ये. आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही मतदान बघा, त्या मतदानामध्ये आम्ही दुसऱ्या नंबरवर आहोत. कदाचित काही 100 मतांनी ती सीट गेली असेल, पण दुसऱ्या नंबरवर काँग्रेस आहे. आणि म्हणून विरोध आहे अशातला भाग नाही, विरोध हा मावळलेला आहे. 90-95% सगळी लोक आमच्याबरोबर आहेत. आणि म्हणून अशातला कुठलाही भाग नाही की जैतापूरला आम्ही लक्ष देत नाही. जैतापूरवरच लक्ष आहे, म्हणून जैतापूर आज उभं आहे. हे सेना बीजेपी वाले उद्धव ठाकरे आले होते इकडे, 7 मिनिटं भाषण केलं आणि बोलले की मी पहिल्यांदाच कोकणात आलोय 7 वर्षांनी. 7 वर्षानंतर कोकणात यायचं, जैतापूरला जायचं, तुमचेच मंत्री केंद्रामध्ये असताना तो प्रकल्प जाहीर होतो आणि आता फक्त राणेंना फायदा होईल म्हणून उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला तो प्रकल्प नको. अशा अवस्थेमध्ये लोकांना आता कळलेलं आहे की हे बाहेरून येणारे आणि भाड्याने गाडी आणणारे लोक ही आता कोकणाचा विकास करू शकत नाही आणि म्हणून तो प्रकल्प आज उभा राहतोय. कोकणाच्या विकासासंदर्भात आपण बोलतोय, पण मुळात कोकणात अजूनही बेरोजगारांची संख्या खूप आहे. अजूनही लोक कोकणातला चाकरमानी हा मनी ऑर्डरवर पाठवणारा आहे, मनी ऑर्डरवर जगणारी मुलं अजूनही लोक इथे खूप आहेत. आता उद्योग कुठेतरी कमी येतात. आता तेवढी परिस्थिती ही मुंबई इकॉनॉमी जी चालवत होती कोकण, ही आता त्या प्रमाणात आता फार कमी झालेली आहे. तुम्ही जसं म्हणत असाल की बेरोजगारीचा प्रश्न, आज आमचं म्हणणं काय, इको सेन्सिटिव्हसाठी जेव्हा मी मोर्चा काढला होता आणि तिकडे सरकारच्या विरोधातच काढला होता, तेव्हा मी आजही सरकारचाच भाग आहे. माझं म्हणणंच एवढं होतं, इको सेन्सिटिव्हनी माथेरानची जी अवस्था केली तशी आमची कोकणाची होऊ नये. अनेक उद्योगधंदे बंद होतील, लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत. एक घराचं वीट हलवायची असेल तर तुम्हाला केंद्रामध्ये किंवा मंत्रालयामध्ये तुम्हाला फायली घेऊन जावं लागेल ह्या गरीब शेतकऱ्यांना. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बेरोजगारांचं नोकरी संदर्भात काही ॲक्शन न घेता तुम्ही उलट हे का लादताय आमच्यावर. इकडे घरासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकणार नाही तर इथे उद्योगधंदे कसे येणार.
फळ प्रक्रियाच्या माध्यमातून, फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातून इथे कारखाने कसे येणार? आमचा विरोधच त्याच्यासाठी होता की इथे इको सेन्सिटिव्ह हा भाग होऊ नये. काही झालं तरी आम्ही ते होऊ देणार नाही. आणि काल पण मी माझ्या अनेक ह्याच्यामध्ये सांगितलं की इको सेन्सिटिव्ह जर कोकण झाला आणि त्याच्यानी परिणाम जर बेरोजगारीवर झाले, त्याच्यानी परिणाम जर उद्योगधंद्यावर झाले, तर आम्ही उद्या काही करायला तयार आहोत, रस्त्यावर परत उतरायला तरी तयार आहोत आणि ते सगळी लोकांना घेऊन तयार आहोत. इकडच्या लोकांनाही आता तो विषय केवढा गंभीर आहे कळलेला आहे. कारण का चिरेखान हे हातापायावर बोटावर मोजणारी लोक आहेत. ठीक आहे, काही निकष लावा, पण अख्खाचा अख्खा तुम्ही 17,000 स्क्वेअर किलोमीटर तुम्ही बंद कराल, उद्योगधंदे इथे गरीब लोकांचा न विचार करता बंद कराल, तर बेरोजगारी वाढणारच ना. पण उद्योगधंदे तेवढ्या प्रमाणात अजून इथे आलेच नाहीत ना कोकणामध्ये. ज्या प्रमाणात येणं गरजेचं होतं, मॅडम, जितका विकास होणं गरजेचं होतं तितका विकास नाही झाला अजून कोकणवासियांचा. कोकणवासियांचा विकास झाला नाही हे म्हणण्याचं कारण तुमच्या काही तुमचे हे रिसर्च असू शकते. दरडोई उत्पन्न जर तुम्ही बघितलं आज सिंधुदुर्गचं आणि रत्नागिरीचं, आज जवळपास सांगली साताऱ्याच्या धर्तीवर आज दरडोई उत्पन्न आहे. दरडोई उत्पन्न आमचं जवळपास 85,000 आहे ॲव्हरेज. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जवळपास 89,000 आहे. ठीक आहे, सांगली सातारा आमच्या मागे आहे, पुणे आमच्या काही 2 नंबर पुढे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्या मार्गाने कोकण मागे हे तुम्ही मला सांगा. मानव विकास निर्देशांकामध्येही आपण कोकणामध्ये मागे नाही आहोत. मानव विकास निर्देशांकामध्ये सिंधुदुर्ग 5 नंबरवर आहे, 5 नंबर. उद्योगधंदे येण्यासाठीच ही चालना देतो ना. आज साहेबांनी जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जाहीर केला तो कशासाठी जाहीर केला की लघु उद्योग इथे निर्माण व्हावे, लहान लहान सुविधा लोकांना इथे उपलब्ध व्हाव्यात. पण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच होतील ना जेव्हा वीज येईल इकडे, जेव्हा रस्ते बनतील. अनेक इन्व्हेस्टर जे तयार आहेत, अनेक इन्व्हेस्टर DLF सारखी कंपनी सिंधुदुर्गात येऊन गेली. सिंधुदुर्गामध्ये जमिनी लोक द्यायला तयार नव्हते, ते ठीक आहे, तो वेगळा भाग आहे. तो द्यायला तयार नव्हते, तो त्यांचा भाग आहे. DLF सारखी कंपनी कशाला परत गेली? आर्थिक मंदीमुळे. आम्ही नाही घालवलं DLF ला. आता आर्थिक मंदीमुळे जर तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देणार असाल, डॉक्टर कशाला इथे हॉस्पिटलमध्ये ड्युटी करेल? तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर दिला तरच ड्युटी करेल ना. त्याच्यासाठीच हे सगळे प्रयत्न आहेत. आणि 5 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी, हॉस्पिटलसाठी 100 बेड, कॉटनचा बेड असेल, या सगळ्या गोष्टी आता होत आहेत. इंडस्ट्रियल कॉरिडॉर जाहीर झाले, आज ना उद्या हा सगळा पैसा तिकडेच वळणार आहे. कोकणामध्ये उद्योगधंदे येत आहेत असा विश्वास जरी निलेश राणे यांनी व्यक्त केला असला तरी नेमकी काय परिस्थिती कोकणाची आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. निलेशजी, आपण उद्योगधंद्यांबद्दल आता चर्चा करतोय, पण मुळात उत्खननाचा, खनिज उत्खननाचा एक मोठा प्रश्न ह्या भागात आहे. खनिज उत्खननाची आता तुमची नेमकी पुढची दिशा काय असणार आहे? गौण खनिज असेल, चिरेखान, ह्या सगळ्या विषयामध्ये आम्ही जी भूमिका घेतली ती इतर कुठल्याही पक्षांनी न घेता, म्हणजे त्या गोरगरिबांचं जे काय, ज्यांच्यावर तो जे व्यवसाय ते करतात त्यांच्यावर कुठलाही अन्याय न होता आम्ही विरोध का केला याची सुरुवात कोणी केली तर गाडगिळांनी केली. त्या कमिटी रिपोर्टमधून याची सुरुवात झाली. नंतर कस्तुरीरंगन आले, त्यांनी काही निकष बदलले आणि परत जे गाडगिळांनी केलं तेच कस्तुरीरंगनांनी केलं. ह्या दोन्ही रिपोर्टमध्ये गरिबांची त्यांनी दखलही दिली नाही आणि फक्त कुठेतरी ग्रीन कव्हर, जसं काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीतच आहे अशी एक इमेज तयार केली आणि तो रिपोर्ट सबमिट केला. अशा परिस्थितीमध्ये कलेक्टर असतील, SP असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, या सगळ्या लोकांना गरिबांना सहकार्य करा, गरिबांना निकष लावू नका. आपण कुठल्याही भागामध्ये गेलो, कधी गारपीट झाली, कधी वादळ आलं, कधी पाऊस पडला किंवा पडला नाही, या सगळ्या गोष्टीसाठी आपण पहिलं निकष लावतो. आता कोण हरियाणामध्ये कुठल्या कोर्टामध्ये गेला होता आणि त्याचे निकष धरून गाडगियांनी रिपोर्ट बनवला आणि गाडगियानंतर कस्तुरीरंगननी बनवला. आता निकष धरायचे, मग गरिबांचं काय करायचं? आता जवळपास 60,000 लोक, 60,000 कुटुंब हे गौण खनिज आणि त्या व्यवसायात आहेत, चिरेखानच्या व्यवसायात आहेत. त्यांनी काय करावं? कुठे जावं त्यांनी? ह्याचा कोण विचारच करत नाही. आता कस्तुरीरंगन कोण? तर ते सायंटिस्ट, इस्रोचे सायंटिस्ट. आता इस्रोचा सायंटिस्ट हा जमिनीबद्दल काय सांगणार, चिरेखानबद्दल काय सांगणार? गाडगीळ हे पुण्यामध्ये, त्यांचा जन्म वगैरे सगळं पुण्यामध्ये झाला.
त्यांना कोकणाबद्दल माहिती का? अच्छा, तुम्ही कोकणामध्ये आलात, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, सगळ्या पक्षातल्या लोकांना घ्यायला पाहिजे होतं. कोणालाही न भेटता मोजक्या काही 5-15 लोकांना भेटून तुम्ही कोकणाच्या बाहेर निघून जाता आणि रिपोर्ट बनवता. अच्छा, त्याच्यामध्ये जैतापूरमध्ये किती लोक गेली, किती लोकांनी विरोध केला. आता जैतापूरचा पण संदर्भ तुम्ही कव्हरेज द्यायचं असेल, तुम्हाला रिपोर्ट बनवायचा असेल तर तुम्ही प्रकल्पावर बनवा. पोलिसांनी किती लोकांना अटक केली, कसा शिवसेनेचा आमदार तिकडे आतमध्ये घुसखोरी करत होता, या सगळ्या गोष्टीमध्ये रिपोर्टमध्ये जर तुम्ही वाचलात, आज गौण खनिज जो काही व्यावसायिक आहे किंवा चिरेखान व्यावसायिक आहे, यांना धंद्याला लावायचं काम हे लोकांनीच केलं. सेना बीजेपीवाल्यांनी सुरुवात हे लोकांनीच केली. आता सगळ्या आडमार्गाने करून बघितलं सगळीकडे, आता काही शक्य होऊ शकत नाही म्हणून राणेंना शिव्या घाला. जसं काही गौण खनिजवर बंदी आम्हीच लावली, उलट आम्ही उठवायचं काम केलं, त्यांना सहकार्याची भूमिकामध्ये आम्ही त्यांना सहकार्य केलं. ह्या परिस्थितीमध्ये आजही गौण खनिज वगैरे जे काय त्यांच्यासाठी ज्या काय अडीअडचणी आम्हीच उभे राहतो. कधी उद्धव ठाकरे आले नाही किंवा इतर कोण आलं नाही कुठल्या पक्षामधलं. या 60-70 हजार कुटुंबांना सांभाळण्याचं काम आम्हीच करतोय आणि भूमिकाही तीच राहील की इथून पुढे कुठलाही प्रश्न असेल, सत्ता कोणाची असेल, आम्ही इकडच्या स्थानिक लोकांबरोबरच राहणार. तो रिपोर्ट तुम्ही जे काय करायचे ते करा, कोणाला रिपोर्ट पाठवायचे ते पाठवा, पण इकडच्या लोकांबरोबरच आम्ही राहणार, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. इकडच्या लोकांचा तुम्ही एवढा विचार करताय, तुम्ही म्हणता तुमचा हा मतदारसंघ आहे, पण आता जर आपण निवडणुकापुरती जर विचार करायचा गेला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये सेनेचं तेवढं प्रभुत्व आहे. 2 आमदार सेनेचे ह्या भागामध्ये आहेत. खास करून सिंधुदुर्गामध्येच आपण काँग्रेसचं प्रभुत्व म्हटलं तर गेल्यावेळी मताधिक्य या भागातून तुम्हाला मिळालं होतं, पण यावेळी सेनेने सुद्धा आता कडक भूमिका घेतली. तुम्ही सेनेची नेमकी मतं कशी वळवणार आहात? नाही, वळवण्यापेक्षा मी तुम्हाला एक मागच्या 2009च्या निवडणुकांमध्ये घेऊन जातो. ह्याच्यापेक्षा कितीतरी कडवटपणा सेनेने तेव्हा दाखवला होता. उद्धव ठाकरे स्वतः इकडे किती वेळा आले, बाळासाहेब तेव्हा मालवणमध्ये येऊन गेले वगैरे, सगळं झालं. त्या परिस्थितीमध्येही सुरेश प्रभूंसारखा एक उमेदवार मी पाडला, म्हणजे ते एक दर्जेदार उमेदवार होते, वजन होतं दिल्लीमध्ये त्यांचं. अशा परिस्थितीमध्ये तेव्हाची निवडणूक ही कठीण निवडणूक, तेव्हा जी काही मतं मिळाली ती फार कठीणाईमध्ये मिळाली. म्हणजे कारण फार एका स्थानिक सोडा एका सिटिंग खासदारासमोर मी उभा राहणार होतो आणि मी नौखाच होतो उमेदवार म्हणून. आताची परिस्थिती अशी आहे, आता शिवसेना आणि मागच्या 5 वर्षामध्ये शिवसेनेची झालेली अवस्था महाराष्ट्रामध्ये ही आता कोकणामध्ये कळली. शिवसेनेची झालेली अवस्था मुंबईला सावरणारा पक्ष कोण तर शिवसेना होती, हे लोकांना तेव्हा माहिती होतं. आज परिस्थिती आली आहे अशी की मुंबईचे लोकच स्वतः ह्या लोकांना शिव्या घालायला लागले, कारण का आता मुंबईमध्ये राहणारा सैनिक हा आता बदलापूर आणि पालघरला गेला. बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कठीण म्हणताय, कठीण ती निवडणूक होती, ही नाहीये. आज शिवसैनिकांनाही कळून चुकलंय की उद्धव ठाकरे हे काही शिवसेना पक्ष चालवण्यासाठी काही योग्य शिवसेना प्रमुख नाहीत किंवा पक्ष प्रमुख नाहीत, हे शिवसैनिकांना कळलं. आता ते आपण बोललो ना गांगरलेत, कुठल्या भूमिकेत आपण राहायचं. इकडे आपल्याला कोण सपोर्ट करत नाही, तिकडे कोण सपोर्ट करत. पक्ष चाललाय फक्त मुंबई महानगरपालिकेपुरता, कोकणामध्ये 7-7 वर्षानंतर पक्षप्रमुख येतात. आम्ही नेमकी भूमिका कुठली घ्यायची हेच त्यांना अजूनपर्यंत कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक कुठली असो, उमेदवार कोण माझ्यासमोर तर एक वकोल्यामध्ये 2 वेळा पडलेला उमेदवार विनायक राऊत, 2 वेळा पडले ते वकोल्यामध्ये, त्या मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये जिथे मराठी भाषिक हे सर्वात अधिक होते तेव्हा, त्या मतदारसंघामध्ये हे 2दा पडले. 2दा पडल्यानंतर हे आता इकडे आले. ते पण कधी आले? 4 महिन्यापूर्वी जेव्हा आमदारकी मिळाली, MLC त्यांना मिळाली. MLC मिळाल्यानंतर ते इकडे येऊ लागले आणि जे काय सगळीकडे फिरू लागले. लोकांना ओळखत पण नाही. आता फिरून कुठे पालख्यांना जाणार, दुसरं कुठे जाणार? जाहीर सभा घ्यायची त्यांच्यात हिंमत नाही. शिवसेना आज मला मागच्या महिन्याभरात एक जाहीर सभा घेतलेली मला शिवसेनेने दाखवा. पालख्यांना जाऊन नाचतायत, पण जाहीर सभा घ्यायची आज त्यांच्यामध्ये हिंमत नाही, कारण का संघटनाच नाही खाली ॲक्टिव्ह. जेव्हा सक्रिय कार्यकर्ते नाहीत तर कुठल्या आधारावर तुम्ही जाहीर सभा घ्याल, कुठल्या आधारावर तुम्ही निवडणुका लढाल? आणि म्हणून ही निवडणूक मी माझ्या लोकांनी सांगितले, जरी सोपी दिसली तरी गाफील राहू नका, हे काम आपलं आहे. कारण का निवडणूक ही युद्धासारखी असते, संपेपर्यंत ती संपलेली नसते. आणि म्हणून मताधिक्य किती मिळेल, डिपॉझिट जप्त होईल असं आज चित्र कोकणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये विनायक राऊतच्या समोर मी उभा आहे असं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कठीण
सोडूनच द्या, तो उलटा डिपॉझिट जप्त सेनाच्या उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराची अशी परिस्थिती आहे. पण आपण बघतोय की सध्या देशभरात एक मोदीची भाजपची लाट आलेली, याचा फायदा मग सेनेला होऊ शकतो की नाही, अगदी कोकणातच नाही तर अगदी इतर भागात सुद्धा, काय वाटतं? नाही नाही, मला इकडे ह्या भागात तर तुम्ही बघाल तर बीजेपी हे कुठल्या हल्लीच्या कुठल्या कार्यक्रमात पण एक युती महायुतीत आहे म्हणून कुठेतरी सेनेला याचा फायदा होऊ शकतो ना. नाही ना, मोदी फॅक्टर इथे चालणारच नाही मॅडम, इथे फक्त राणे फॅक्टरच चालतो. इथे मोदी फॅक्टर चालणारच नाही कधी, कारण का इकडे आमचे अनेक संबंध आहेत, आम्ही रोज इकडेच फिरत असल्यामुळे मोदी फॅक्टर इथे चालण्यासाठी फार त्यांना बीजेपी वाल्यांना इकडे बीजेपीची सीट निघू शकत नाही मॅडम. आमदारकीची सीट जरी सेना इकडे जिल्हा परिषदामध्ये आहे, पंचायत समित्यांमध्ये आहे, तरी बीजेपीचा आमदार इकडे निवडून येत नाही. आणि म्हणून बीजेपी वाले शिवसेनांना धडा शिकवतील अशी परिस्थिती आज या मतदारसंघात निर्माण झाली. पण आपण महायुतीचं बोलतोय, पण दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक स्थानिक नेत्यांनी सुद्धा काँग्रेसला किंवा खास करून खासदार निलेश राणेंना सपोर्ट करणार नाही असं सुद्धा एक भूमिका घेतली, त्यांचा प्रचार करणार नाही अशी सुद्धा राष्ट्रवादीने अगदी सिंधुदुर्गासह रत्नागिरीमध्ये भूमिका घेतलेली आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, असं एक माहिती तुमच्याकडे चुकीची आहे की राष्ट्रवादीवाले आमच्या सोबत नाहीत. कालपर्यंत जे काही सगळे दौरे झाले, इकडचे सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत जे राष्ट्रवादीचे आहेत ते माझ्याबरोबर अख्ख्या दौऱ्यामध्ये होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. असे सगळे दौरे आम्ही एकत्रितच करतोय ह्या जिल्ह्यामध्ये. एक सावंतवाडीचा जर तुम्ही भाग बघितला, त्या भागामध्ये प्रदेश अध्यक्ष माननीय भास्करराव जाधव यांनी भूमिका घेतलेली आहे की त्या आमदाराला समजवण्याचं काम आम्ही करू आणि ते समजूत घालू अशी भूमिका प्रदेश अध्यक्षांनी स्वतः घेतलं असल्यामुळे आम्ही त्याच्यात बोलणं हे त्यांचं समजूत घातल्यानंतर ती समजूत घालू शकतायत की नाही हे बोलल्यानंतर आम्ही सांगू शकतो. पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चित्र अतिशय चांगलं आहे. आघाडीची भूमिका हे प्रत्येक जण पाळतोय आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आघाडी जे जिल्हा परिषदेला चित्र होतं, पंचायत समितीला चित्र होतं, इथून पुढे कुठल्याच निवडणुकांमध्ये चित्र असं होऊ शकत नाही किंवा होणार नाही ह्याची दक्षता आघाडीच्या दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे, कुणबी सेनेने घेतलेली आहे. आणि म्हणून असं कुठलं चित्र रत्नागिरीमध्ये नाही, सावंतवाडी पुरतं आहे, पण तीच भूमिका प्रदेश अध्यक्ष भास्करराव जाधव हे बजावतील असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. आपण बघतोय की निवडणुका म्हटलं की खास करून निवडणुकीच्या आदल्या रात्री अनेक व्यूहरचना रचल्या जातात, त्यामुळे निवडणुकीचं चित्र बदलतं. यावेळी नेमकं काय परिस्थिती असेल? नाही, मला प्रश्न तुमचा एक रात्र अगोदर अनेक दबाव आणले जातात पलीकडच्या किंवा लोकांवर, मतदारांवर असं म्हटलं जातं. अनेक व्यूहरचना आखल्या जातात, आपण म्हणतो 2 दिवस आधीपासून. नेमकं चित्र काय असेल? अशा प्रकारे इथे काय परिस्थिती आहे? इथे अशी काही परिस्थिती मला 5 वर्षामध्ये मागची निवडणूक मी लढवली, एकही पोलीस केस झाली नव्हती तेव्हा, ना माझ्यावर ना प्रभू साहेबांवर. कारण का जो उमेदवार असतो आणि जर काय असं काही घडलं तर त्या उमेदवारावर पहिली केस होते. मला तर आठवत नाही माझ्यावर कुठली केस झालेली मागच्या निवडणुकीमध्ये किंवा प्रभू साहेबांवर केस झालेली. सेनावाण्याला काय घडवायचं असेल, कारण का लोकांमध्ये जाण्याची भूमिका आता त्यांची नाही, पालख्यांमध्ये नाचायची भूमिकेमध्ये ते आलेत. वातावरण खराब करायचं, राणेंचं नाव बदनाम करायचं आणि मग बघायचं कुठे मतं मिळत आहेत काय, ह्या भूमिकेमध्ये आजची शिवसेना, आजचे उमेदवार हे असू शकतील. कारण का तो 10वी फेल असा उमेदवार शिवसेनेने पहिल्यांदाच कोकणाच्या माथी मारलेला आहे. असा अशिक्षित म्हणजे अनएड्युकेटेड माणूस हा कोकणाच्या कुठल्याच उमेदवारी मध्ये आलेला नव्हता. सुरेश प्रभू हे स्वतः फार हायली एड्युकेटेड माणूस, त्याच्या अगोदर मधु दंड होते समाजवादीचे, हे फार फार मोठं नाव, त्याच्या अगोदर बॅरिस्टर नाथपै हे फार मोठं नाव. मी स्वतःला मोठं समजत नाही, पण एड्युकेशनच्या विषयामध्ये शिवसेनेला असा 10वी फेल हा उमेदवार मिळाला. म्हणून कदाचित राजकारण न कळलेला माणूस, हरलेला माणूस दोनदा, तो कदाचित असा काही घडू शकतो. कारण का मागून मतं मिळणार नाही तर बदनाम करा आणि मग बघा मतं मिळत आहेत की नाही, ह्या भूमिकेमध्ये कदाचित विनायक राऊत राहतील असं वाटतं. पुन्हा तुमच्या खासदारकीवर येऊया. 5 वर्ष तुम्ही खासदारात, राहुल गांधी यांच्या एक यंग ब्रिगेडमध्ये सुद्धा निलेश राणे यांचं नाव घेतलं जातं. काय दिसतं, ही यंग ब्रिगेड खरोखर आता भारताचं फ्युचर बनवू शकेल का? यंग ब्रिगेड मी नेहमी म्हटलेलो, यंग ब्रिगेड म्हणजे त्याचा खरा अर्थ काय होतो की तुम्ही तळागाळापर्यंत जाऊन, आज आपला देश, आपण भारतातले आपण रहिवासी आहोत, भारतामध्ये राहणारे आहोत. भारत देश कसा आहे, मी जर यूकेमध्ये शिक्षण घेतलं असेल आणि यूकेचं कंपॅरिझन मी यूकेचे निकष ह्या गावात लावायला गेलो तर तसा युवा लीडर आपल्याला नको. आपल्याला देश घडवायचा असेल तर प्लॅनिंग पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे. कुठल्या गोष्टी केल्याने या सगळ्या गोष्टी बदलू शकतील आणि सहकार्याची भूमिका पाहिजे की निवडणुकीपुरतंच राजकारण, बाकी नंतर समाजकारण करायचं
ह्या भूमिकेत जे माझ्या वयातले किंवा माझ्या बरोबरची जी लोक राहतील आणि सेवेसाठी राहतील, साहेब म्हणून नाही, म्हणजे मी जरी राणेसाहेबांचा मुलगा असलो तरी मी सेवक आहे, ह्याच भूमिकेत मी 5 वर्ष राहिलेलो आहे. आणि म्हणून जे सेवक या भूमिकेत राहतील, अभ्यासू राहतील, वेगवेगळे प्रश्न समजून घेतील आणि लोकांना काय हवंय तो विकास करतील, मला काय हवंय हे महत्वाचं नाही, आता तुम्ही त्याच्यापेक्षा लोकांना काय हवं ते महत्वाचं. खासदार निलेश राणे यांच्याबरोबर आपण अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक.